कुपटा उपकेंद्राच्या विद्युत पुरवठा सलग 24 तास खंडित, ग्राहक उकाड्याने त्रस्त। वाशिम जिल्ह्यातील मानवत तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुपटा येथील विद्युत उपकेंद्राच्या विद्युत पुरवठा सलग 24 तास खंडित झाला असल्याने विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत। यावर्षी उन्हाळा खूप प्रमाणात तापला असल्याने शेतकऱ्यांसह जनता पुरती होरपळून निघाली असतानाच मृग नक्षत्रातील ढगाळ वातावरण जास्तच गरम झाले आहे। त्यातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्युत ग्राहक पुरते त्रस्त झाले आहे। 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा रात्री 10:45 वाजता सुरळीत झाला। तोपर्यंत उपकेंद्रावर अवलंबून असलेली जनता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत घराबाहेर रस्त्यांवर थांबली होती। एवढेच नव्हे तर 10 मे रोजी सलग तब्बल 24 तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागल्याची चर्चा ग्रामस्थ करताना दिसले। 10 मे रोजी 4:30 ते 4:45 वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा तब्बल 24 तास म्हणजे दिनांक 11 मे रोजी दुपारी 4 वाजता सुरळीत झाला। एकतर ढगाळ वातावरणामुळे गरमीचे प्रमाण जास्त असल्याने तीन पत्र्यांच्या घरात झोप लागणे कठीण झाले असल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली। दिवसभर शेतात राबराब राबून रात्री तरी सुखाची झोप मिळेल अशी आशा बाळगून कष्टकरी जनता असते, परंतु अशा प्रकारे वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रात्रीची झोप हिरावल्या जात आहे। तरी विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा द्यावा अशी मागणी विद्युत ग्राहकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र विजय न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर, कुपटा, वाशिम।